ठाणे महापालिका क्षेत्रात 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतरही काम रखडल्यानं आता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी 5 जूनची नवी मुदत जाहीर केली आहे. तसंच पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील अनेक नाल्यांच्या काठावर गाळाचे ढीग अजूनही पडून असल्याचं चित्र असून या नव्या मुदतीत तरी कामं पूर्ण होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. नाल्यातून काढलेला गाळ तातडीनं उचलून योग्य त्या ठिकाणी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये गाळाचे ढीग अजूनही नाल्याच्या काठावर पडून असल्याचं चित्र आहे. नालेसफाई कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राव यांनी घेतलेल्या बैठकीत ही बाब उघड होताच त्यांनी नालेसफाईसाठी 5 जूनची नवी मुदत दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांचा प्रभाग समिती निहाय आढावा घेताना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले. ज्या परिसरात नालेसफाईची कामं सुरू आहेत किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा. त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.